पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू आहे आणि या कामाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन येत्या 15 मार्चपासून बंद होणार आहे आणि या संदर्भामध्ये आज मंदिर समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। माझ्या समवेत आता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आहेत। महाराज, काय निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे? आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने जे 74 कोटी रुपये दिलेले आहेत त्या कामाचा जो पहिला टप्पा झालेला आहे त्या पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये बाजीराव पडसळगीचं काम बहुतांश परिपूर्ण होत आलेलं आहे। सभा मंडपाच्या कामाची सुरुवात झालेली आहे व आता गर्भगृहाचे काम चालू होणार आहे। पण गर्भगृहाचे काम चालू होत असताना त्याचे अधिकारी असतील आदरणीय वाहने साहेब आणि आफळे मॅडम या दोघांचं म्हणणं असं होतं की आपण 24 तास भाविकांना मंदिर बंद केलं पाहिजे। पण या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला काही नित्योपचाराची परंपरा आहे। ती परंपरा आजपर्यंत कधीही बंद झालेली नाही व बंद करता येणार नाही। त्यासाठी पहाटेची पूजा असेल, देवाचा नैवेद्य असेल, देवाचा पोशाख असेल, देवाची धुपारती असेल, देवाची शेजारती असेल, या कुठल्याही गोष्टी बंद केलेल्या नाहीत किंवा वेळेमध्येही कुठेही कॉम्प्रोमाइज केला गेलेला नाही। फक्त एक आम्ही त्यांची मागणी मान्य केली। यात वारकरी संप्रदायाचे व सल्लागार समितीचे सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी आज मुद्दाम आवर्जून या बैठकीत दिवस कधी हे काम दर्शन बंद होणार आणि किती दिवसपर्यंत बंद राहणार आहे? येत्या 15 तारखेला चांदी काढावयाचे काम होईल व 17 तारखेपासून फरशी काढावयाचे काम चालू होईल व दर्शन त्यावेळेसपासूनच बंद राहील। किती तारखेपासून दर्शन बंद होईल? पदस्पर्श 15 तारखेपासून बहुतांश दर्शन बंद होईल। दर्शन म्हणजे पहाटे 5 पासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन चालू राहील। साधारण यासाठी किती कालावधी लागणार आहे? त्याने अपेक्षित 45 दिवसाचा सांगितलेला आहे, पण कालावधी वाढूही शकतो, कालावधी कमी होऊ शकतो। या दरम्यान मूर्तीचं संरक्षण किंवा मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी आपण काय उपाययोजना केली? या मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी तिथं एक बुलेट प्रूफ ग्लास बसवायचा निर्णय घेतलेला आहे व व्हायब्रेशन्स मूर्तीला बसवू नयेत म्हणून त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंटने संपूर्णतः काळजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे व बुलेट प्रूफ ग्लासमध्येही आपण तिथे एक छोटासा कॅमेरा बसवायची व्यवस्था केली गेली। या दरम्यान काही नित्योपचार आहेत त्या कशा राहणार आहेत? नित्योपचारात कुठलाच बदल होणार नाही। जे पहिलेही नित्योपचार चालवत होते त्याच पद्धतीने नित्योपचार होणार आहेत। भाविकांना काय आव्हान कराल दर्शनाला या? भाविकांना सांगणार आहोत की महाराष्ट्र शासनाने भरघोस निधी दिलेला आहे व या मंदिराला 700 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर कसं असेल ते करायचं शासनाने प्रयत्न केलेला आहे। मंदिर समिती त्यासाठी प्रयत्नशील राहील। भाविकांनी यावेळेस मंदिर समितीच्या आव्हानाला म्हणजे पहाटे 5 पासून ते पावणे 11पर्यंत मुखदर्शन घ्यावेत व मंदिर समितीला सहकार्य करावेत ही विनंती राहील। चैत्र एकादशीला म्हणजे चैत्र शुद्ध पंचमी ते पौर्णिमेपर्यंत मात्र भगवंताचे दर्शन दिवसभर चालू राहील। आपण बघितलं की या ठिकाणी मंदिर समितीने देखील भाविकांना आवाहन केलेलं आहे की या दरम्यानच्या काळात मंदिर समितीला सहकार्य करावं अशी मंदिर समितीने भाविकांना आवाहन केलं आहे। कॅमेरामन राजू मशाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।